एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते. गरजू महिलांना पैशाचं आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा बदलापुरात मोठं रॅकेट उघड. बदलापूर परिसरात घरातूनच बेकायदेशीर पद्धतीने महिलांचे स्त्री बीज काढून त्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात 3 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे आणि या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुलक्षणा जयवंत गाडेकर या महिलेने तिच्या घरात स्त्री बीज वाढीसाठी वापरली जाणारी इंजेक्शन बेकायदेशीरित्या साठवून ठेवली. आर्थिक गरज असलेल्या महिलांना पैशांचा आमिष दाखवून त्यांनी या प्रक्रियेसाठी तयार केलं जात होतं. डॉक्टरांचा योग्य सल्ला न घेता महिलांची सोनोग्राफी करून त्यांना संबंधित इंजेक्शन्स देण्यात येत असल्याचं तपासात समोर आलेलं आहे. या इंजेक्शन्समुळे गर्भाशयातील स्त्री बीजांची वाढ झाल्यानंतर त्या महिलांना IVF किंवा ART सेंटरमध्ये पाठवलं जात होतं. संबंधित सेंटरमधील डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये महिलांचं स्त्री बीज काढलं जात होतं. त्यानंतर स्त्री बीजांची बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप आहे आणि या प्रक्रियेत महिलांचे शारीरिक आणि आर्थिक शोषण झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. नक्कीच या सर्व गोष्टींना कुठेतरी आळा बसण्यासाठी किंवा या गोष्टींना कुठेतरी एक चांगली चक्राक बसण्यासाठी याहीपूर्वी बदलापूर शहरामधले जे डॉक्टर्स आहेत, बोगस डॉक्टरांच्या संदर्भात आम्ही मोहीम राबवली होती. तरीसुद्धा आज ते डॉक्टरचे दवाखाने जे आहेत, हॉस्पिटल जे आहेत ते सर्रास चालू आहेत. परंतु माझं म्हणणंही हेच आहे की ज्या पद्धतीने शिक्षण विभागाने बोगस शाळांची यादी जाहीर केली होती, त्याच पद्धतीने जिल्हा शल्यचिकित्सक असतील किंवा बदलापूर शहराचे मुख्याधिकारी असतील यांनी बदलापूर शहरातल्या बोगस डॉक्टरांची यादी लवकरात लवकर जाहीर करावी आणि सोनोग्राफी सेंटर असतील किंवा IVF सेंटर असतील यांचीसुद्धा इन्क्वायरी होणं फार तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे CID इन्क्वायरी याची जर झाली तर बदलापूर शहरामध्ये याच्यामध्ये अजून कोण कोण आहेत किंवा कोणाकोणाची नावं, म्हणजे मला तर असं वाटायला लागलं आहे की या संपूर्ण प्रकरणाकडे बघितल्यानंतर कुठेतरी मोठी साखळी या प्रकरणामध्ये असू शकते आणि याची CID इन्क्वायरी होणं फार गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या कोरोनानंतर लोकांची जी परिस्थिती आहे ती हालाकीची झाली आहे, पण हालाकीची झाली म्हणून या मार्गाने पैसा मिळवावा असं नाहीच आहे. म्हणजे परत एकदा हा प्रश्न महाराष्ट्र शासनाकडे फोकस करण्याजोगा आहे की कोरोनानंतर आलेली जी आर्थिक दुर्बलता समाजामधली आहे ती दूर करण्यासाठी शासनाने नक्कीच प्रयत्न करावा. नाहीतर आज स्त्रीबीज विकलं जात आहे तर उद्याच्याला अजून काय प्रकार केले जातील याचा आपण थोडासा सुद्धा विचार करू शकणार नाही आहे. या प्रकाराबाबतीत प्रत्येक बदलापूरमधल्या नागरिकांनी, प्रत्येक राजकारण्यांनी राजकारण हा मुद्दा न आणता हा समाजाचा अत्यंत संवेदनाक्षम मुद्दा आहे हा विचार करून याच्यावरती कारवाई करावी आणि याच्यामध्ये भले एखादा ऑथराइज्ड डॉक्टर जरी असेल तरी त्या डॉक्टरचं नाव एक्सपोज व्हावं आणि त्याची कसून चौकशी करावी. याची चौकशी अगदी म्हणजे वरच्या पातळीवरून व्हावी एवढीच माफक अपेक्षा आहे. अन्यथा बदलापूरमधील संतप्त नागरिक परत जसं बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये लोकांच्या भावनेचा उद्रेक झाला होता तसा उद्रेक व्हायला वेळ लागणार. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, बदलापूर.